महाविकास आघाडीच्या सरकारने 2.5 वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्र विरोधी सरकार उलथून टाकले अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला। तर या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचे विजय निश्चित असल्याची खात्रीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली। कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणात आले होते। येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण क्रीडांगण इथे झालेल्या महाविजय संकल्प सभेमध्ये ते बोलत होते। या सभेचे वैशिष्ट्य ठरले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी लाडक्या बहिणींनी केलेली प्रचंड गर्दी। ही सभा झालेल्या क्रीडांगण या लाडक्या बहिणींनी अक्षरशः फुलून गेले होते। बऱ्याचशा लाडक्या बहिणी आपल्या उभ्या आहेत। माझी विनंती आहे लाडक्या भावांना, जर आपल्या लाडक्या बहिणींना बसायला जागा करून दिली तर फार बरं होईल। कारण ते जाधव, विद्याधर भोईर साहेब, अर्जुन भोईर साहेब, सुनीलजी वायले, प्रभुनाथ भोईर, वैशाली भोईर, शालिनी वायले, जयवंत भोईर, जोपर्यंत ही कामं पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत त्याचे परिणाम आपल्याला दिसून येणार नाहीत। कल्याणच्या पाण्याच्या समस्येबद्दल कल्याणमध्ये संपले। अरे 23 तारखेला काय ठेवायची की नाही? अच्छा, पूर्ण जाळ आपण निर्माण करतोय, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देतोय, लोकांचं जीवनमान सुधारवतोय आणि सर्वसामान्य लोकांना आरामदायी प्रवास या मेट्रोतून देण्याचं योजना तुमच्यासाठी आम्ही केली। त्याला खोडा घातला, बदनाम केलं। ही योजना खोटी आहे, चुनावी जुमला आहे। ही काय भीक देताय का, लाच देताय का, विकत घेताय का? अरे काय काय बोलायला लागले हे दुष्ट सावत्र कपटी भाऊ। हे माझ्या लाडकी